शरीरावर जे टॅटू आहे ना ते बघूया. हे बघा, एकदम गौतम बुद्धाचा सुंदर टॅटू त्यांनी काढलेला आहे मानेवरती आणि हातावरती आपण बघू शकता. या ठिकाणी गौतम बुद्धाचं चित्र आहे, बाबासाहेबांचं चित्र आहे. संपूर्ण शरीरावर या हातावर पण त्यांनी बाबासाहेबांचा टॅटू काढलेला आहे. बहुजन समाजातील जे जे पक्ष आहेत त्या पक्षांनी आजच्या काळात एकत्र येण्याची गरज आहे. कारण का BJP सरकार 2024 नंतरनं ह्या बहुजन समाजाला नोकऱ्या तर आत्ताच गेलेल्या आहेत, परंतु इथून पुढं आमच्या मुलांना, आमच्या नातवंडांना शिक्षणाचा अधिकारसुद्धा परत मिळणार नाही. माननीय आठवले साहेब त्यांचा अभ्यास कितपत आहे मला माहिती नाही आहे, परंतु 2024ला नरेंद्र मोदी पंतप्रधान जर झाले तर नक्कीच संविधान बदललं जाईल आणि पुन्हा मनुस्मृती ही लागू होईल आणि त्यावेळेस कळेल की मनुस्मृती काय आहे आणि भारतीय संविधान काय आहे. त्यांना त्यांचा धडा पण शिकवला पाहिजे. जे ऐकणार नाहीत ना तर त्यांना त्यांचा धडा शिकवला पाहिजे. आपण आहे ना 3री 4थी किंवा 5वीच्या मुलाकडनंही आपण ऐकतो की एकीमध्ये हे बळ आहे. हे आपण शाळेत लहानपणी शिकलेलो आहे, पण आज ह्याच गोष्टीचा विसर आपल्या समाजाला पडलेला आहे. पण सांगतो, तुम्ही आहे ना किड्यासारखे मारणार आणि नुसतं किड्यासारखे नाही मारणार, तुम्हाला BP होणार, शुगर होणार, अनेक रोगांनी तुम्ही जोडून तुम्हाला किडे लागून मारतात. Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. आता एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो आहे, त्याचा स्वार्थ साधण्यासाठी. तर त्या जे इतर पक्षात गेलेले आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? जय शिवराय, जय भीम. माझं तर एवढंच म्हणणं आहे की जे काही आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतून जे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात काम करत आहेत, जसे की काँग्रेस झालं, राष्ट्रवादी झालं किंवा इतर काही शिवसेना झालं, प्रत्येकाचे मतभेद वेगळे असतात आणि प्रत्येकाला अधिकार दिला आहे काम करण्याचा. पण सध्याला आपल्या बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील जे चळवळीचं काम जे जे स्लोमध्ये काम चालू आहे, म्हणजे जसं चळवळ काम करायला पाहिजे त्या पद्धतीने काम करत नाही आहे, तर त्या पद्धतीने काम होत नसल्यामुळं जे कट्टर कार्यकर्ते आहेत तेही सोडून दुसऱ्या पक्षात गेलेत आणि त्यांनी जर आपण ह्या पक्षांची जर एकी झाली तर तेही विचार करतील की बाबा हे सगळे एकत्र झालेत आणि एकत्र झाल्याच्यानंतर मग तोही विचार करेल की कार्यकर्ता की बाबा आता हे सगळे आपल्या समाजातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील सर्व पक्ष सगळे अध्यक्ष एकत्र झाल्याच्यानंतर जो पण ज्या दुसऱ्या पक्षात काम करत असेल तो पण विचार करून आपल्या पक्षामध्ये येऊ शकतो आहे. बाबासाहेबांच्या विचारधारेचं ध्येय उद्दिष्ट काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय उद्दिष्ट म्हणजे एकतर शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपल्या समाजाला जो पहिला ब्रीदवाक्य दिलेलं आहे त्यांनी, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. सध्याला आता आपण त्याच्यावरतीच ठाम आहे की लोक शिकायला लागलेत पण संघटित होत नाही आणि संघर्षही करत नाहीत. तर बाबासाहेब आंबेडकरांची जी विचारधारा होती ही ती काय आता सध्याला पूर्ण होताना दिसत नाही आहे. आणि आता हे 2024चं इलेक्शन तर हे लास्टचं आहे. हे यानंतर इलेक्शन लागेल किंवा नाही लागेल हा विषय अजून माहीत नाही. आता महानगरपालिकेचे इलेक्शनं लागत नाही आहेत, म्हणजे कारभार सगळा मनाने चाललेला आहे. आणि जर आपल्या समाजाने सगळ्यांनी एकत्र येऊन जर ताकद लावली आणि आपले जर चांगले नगरसेवक, आमदार, खासदार जर चांगले निवडून आणले तर चांगलंच आहे. एवढंच म्हणणं आहे आमचं. काय सांगताल तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न आहे, हेतू काय आहे त्यांनी जे कार्य केलं आहे, त्यांचा मूळ उद्देश काय होता त्यांच्या कामाचा, कार्याचा किंवा चळवळीचा? चळवळीचा तर मुद्दा असं म्हणलं तर त्यांचा मेन ब्रीदवाक्य आहे, शिकावं, संघटित करा, संघर्ष करा. आता असं झालं आहे की 1760 पक्ष झालेत. ज्याला सोला वाटतंय, उठतंय, सुटतंय, राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचं आहे. त्यामुळे ना बाकीचा समाज आपला फायदा उचलायला लागला आहे. आपला एक खासदार नाही, आमदार निवडून येत नाही आणि प्रत्येकाला व्हायचं आहे राष्ट्रीय अध्यक्ष. असं झालं तर आहे ना, जसं पहिले 50 वर्ष होते ना, आपलं 50 वर्षाखाली आधी जसं आपण होतो ना, 50 वर्ष आधी मागं चाललो आहे. बाबासाहेबांना वाटत होतं की आपला समाज सुधरेल. तुमचं नाव काय आहे तुमचं? माझं नाव वैभव सुभाष वाघमारे. काय करता तुम्ही? मी कंपनीमध्ये कामाला आहे, प्रायव्हेट कंपनीमध्ये. कुठं राहिलं?
हडपसरला राहिला आहे मी, प्रॉपर पंढरपूरचा आहे. इकडं कामानिमित्त आलतो मी. तुमची प्रतिक्रिया नाही, मी इथून चाललेलो रस्त्याने हे साबळे साहेबांचं बघितलं, त्यांचं मला आवडलं हे. पण हे एकट्याचं काम नाही. 1760 पक्ष झालेत आपले. असतील बहुजन समाज पार्टी आहे मायावतीची, वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकर साहेब, रिपब्लिकन पार्टी, एवढे पक्ष झालेत की ह्याच्यामध्ये आहे ना हे दुसरी पोहे भाजायला लागलेत समाज. बाकीचं आपलं काहीच नाही राहिलं ह्याच्यामध्ये. एक प्रश्न तुम्हाला विचारतो, आजच्या चर्चेतून बाहेर आलेला की जे राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे किंवा भाजपमध्ये जे आपले कार्यकर्ते काम करत आहेत त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? नाही, ते जरूर काम करावे त्यांनी, पण शेवटी जे आपल्याला आहे ना काम करावं. कशासाठी काम करावं? स्वार्थासाठी का काय पदासाठी का काहीतरी तिथं काहीतरी भेटावं गबोललं त्यासाठी का काम करावं त्यांनी तिकडं? आता असं झालं आहे की बाबासाहेबाच्या नावावरती आहे ना प्रत्येक मोठा नेता झाला आहे आणि डायरेक्ट नंतर समाजाला विसरायला लागला आहे. आत्ताची कंडिशन ही चालू आहे. मग तुम्ही त्या नेत्यांना का आव्हान कराल जे इतर पक्षात काम करतात? निळ्या झेंड्यामध्ये त्यांना यायला काय अडचण आहे? काय त्यांना त्रास काय आहे त्यांना? निळ्या झेंड्याखाली असे लोक आहेत की निळा झेंडा पुढं घेणार, निळ्या झेंड्याखाली एकत्र येणार, आमदार होणार, खासदार होणार, सरपंच, नगरसेवक हे सगळे पद घेणार आणि नंतर समाजात जे बी म्हणायला लाज वाटणार असे आपले काही नेते मंडळी आहेत. त्यांना तुम्ही काय सांगाल? आपल्याला एकत्र येण्याची काळाची गरज आहे आत्ता सध्या. तर आपले पक्ष कुठलाही पक्ष आत्ता सध्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाला बाबासाहेबांच्या चळवळीचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? बाबासाहेबांच्या चळवळीचं मुख्य उद्दिष्ट आहे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. पण आता संघर्ष पण नाही राहिला नाही, शिकत पण नाहीत. त्यांनी तर ते सांगितलंच आहे, शिका, संघटित व्हा. पण मूळ उद्दिष्ट काय? उद्दिष्ट की बाबा हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं, हे स्वप्न पूर्ण झालंच पाहिजे. स्वप्न पूर्ण आहे तर बोला. माणसाला निर्भय बनवणे, वाचून सांगतोय. एकात्मता शिकवते आणि स्वातंत्र्य मिळवण्याची शिकवते, स्वातंत्र्य घेण्याची शिकवते. तुम्ही सांगू शकता का बाबासाहेबांचं मूळ उद्दिष्ट काय होतं? माझ्या माहितीप्रमाणे बाबासाहेबांच्या चळवळीचं, त्यांच्या कार्याचं मूळ उद्दिष्ट असं होतं की या देशामध्ये समता प्रस्थापित करणे. समता प्रस्थापित करणे म्हणजे समानता. आपण बघितलं की जे काय या देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्म आहेत, कुठली जात खालची आहे, कुठली जात वरची आहे, प्रत्येक जातीला वेगवेगळ्या बंधनात अडकून ठेवलेलं आहे. तर हे जे बंधन आहे ते बंधनातून मुक्त करणं म्हणजे समानता निर्माण करणं. प्रत्येक समाजामध्ये आपण बघतो आहे की कोणी माळी आहे, कोणी चांभार आहे, कोण लोहार आहे, कोण दलित आहे, कोण मातंग आहे, कोण महार आहे, कोण म्हणजे वेगवेगळ्या जाती आहेत. त्या जातीत त्यांना अडकून ठेवलेलं होतं आणि त्या जातीबाहेर त्यांना येताच येत नव्हतं. तर त्यामुळं त्यांनी समानता प्राप्त करावी, या देशामध्ये समानता यावी, ह्यासाठी त्यांनी पूर्ण चळवळ उभी केलेली आहे, त्यांनी कार्य केलेलं आहे. दुसरं म्हणजे समता, बंधुता म्हणजे एकमेकांमध्ये लोकांचं आपण बघितलं की प्रत्येक जात एकमेकांबद्दल द्वेष निर्माण करते. म्हणजे हा त्या जातीचा, तो त्या जातीचा, ह्यो खालच्या जातीचा, तो वरच्या जातीचा. माझ्याकडं मी ब्राह्मण आहे म्हणून मी सगळं सांगणार, माझं ऐकायचं. मी मराठा आहे म्हणजे मी सर्वश्रेष्ठ आहे, माझं ऐकायचं. मी म्हणजे आणि खालच्या जातीला दाबण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे हा दलित आहे, चांभार आहे, हा महार आहे, हा मातंग आहे, असं जो जातीभेद होता. तर या जातीभेदेमध्ये बंधुभाव निर्माण झाला पाहिजे. म्हणजे समता, बंधुता, स्वातंत्र्य. त्यांनी स्वातंत्र्य निर्माण व्हावं या देशामध्ये. प्रत्येकाला स्वातंत्र्य असावं की त्यांनी त्याचं काय केलं पाहिजे. म्हणजे त्याला शिक्षणाचं स्वातंत्र्य असावं, त्याला नोकरी करण्याचं स्वातंत्र्य असावं, त्याला व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य असावं,
त्याला भारतात कुठंही जाण्याचं स्वातंत्र्य असावं. या जातीचं आहे म्हणून त्याला मंदिरात प्रवेश नाही, त्या धर्माचं आहे म्हणून त्याला मंदिराचं पुजारी बनवतात, त्याच्याकडे सगळे अधिकार देतात. असं होऊ नये ह्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलेलं आहे. आणि ह्या देशाची जी विषमता आहे ती विषमता नष्ट करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं असं मला वाटतं. एक मुद्दा समोर आलेला आहे की जे लोक जे बुद्धिस्ट लोक आहेत, जे मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यामध्ये काम करत आहे, त्या लोकांना मी दलाल भडवे म्हणतो. त्या दलाल भडव्यांना माझं असंच सांगणं आहे की ज्या बाबासाहेबांनी तुमचा उद्धार केला, तुमच्या पिढ्याचा उद्धार केला, त्यांनी तुम्हाला दलदलीतून बाहेर काढलं, घाणीतून बाहेर काढलं, अशा बाबासाहेबांच्या चळवळीला धोका देऊन तुम्ही गद्दार झालेला आहात. काय मिळालं तुम्हाला मिळालं मागासवर्गीयांचं कुठलं तरी पद मिळालं असेल, कुठला तरी व्यवसाय करून दिला असेल, कुठलं तरी अध्यक्षपद दिलं असेल, काहीतरी दिलं असेल तुमचं घर चालावं म्हणून. बाबासाहेबांनी जर असा विचार केला असता तर बाबासाहेब करोडपती झाले असता आणि तुमचा उद्धार झाला नसता. तुम्ही असेच गटरात मेले असते, उकिरड्यावर मेले असते. आणि तुम्ही जाऊन त्या पक्षाची गुलामगिरी करता का? मला तुम्हाला हे सांगणं आहे की तुम्ही कितीही गुलामगिरी केली ना तरी तुमच्या पिढ्या आहे ना, त्या तुमच्या पिढ्यांची जी मानसिकता आहे ती मानसिकता, नीच मानसिकता कधीच वरती येणार नाही. आणि तुमचं जे काय भलं आहे ना ते तुमचं कधीच म्हणजे चांगलं होणार नाही. मी हे तुम्हाला ठामपणे सांगतो. तुम्ही आहे ना किड्यासारखे मारणार. आणि नुसतं किड्यासारखे नाही मारणार, तुम्हाला BP होणार, शुगर होणार, अनेक रोगांनी तुम्ही जोडून तुम्हाला किडे लागून मारतात. अरे ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला हक्क अधिकार दिला त्या बाबासाहेबांच्या पक्षाला तुम्ही डावलता का? आणि तुम्ही काय लय मोठे तीर मारले का त्या पक्षात जाऊन? काय आमचे काय हाल झाले का? आम्ही काय भीक मागतोय का? आम्ही चळवळीसाठी काम करतो आहे. आम्ही पण चांगल्या सुटाबुटात राहतो. आमच्याकडे पण गाड्या आहे, बघा इथं गाड्या आहेत, आमच्याकडं पण गाड्या आहे, आमच्याकडं पण घोडे आहे, आमच्याकडं पण बंगले आहेत. असं समजू नका की आम्ही चळवळीत आहे म्हणून भिकारी आहे. तुमच्यापेक्षा तर आमचं 100 पटीने चांगलं आहे. स्वाभिमान तर आमच्याकडं जो महत्त्वाचा स्वाभिमान आहे तो स्वाभिमान आमच्याकडं आहे. त्यामुळं तुम्ही ज्या पक्षात गेलाय ना त्या पक्षात मरा, येऊ नका इकडं. ती जी घाण झालेली आहे तिकडं त्या घाणीतच राहा, सोडून मरा, येऊ नका. आम्ही हा पक्ष आहे ना, आमचे जे पक्ष आहे ना, आमच्या स्वाभिमानाने, आमच्या कर्तृत्वाने, आमच्या बाबासाहेबांनी जे विचार दिले, जी चळवळ दिली ना त्या चळवळीच्या विचारधारेवर चांगल्यापैकी चालू. हा विषय निघाला म्हणून बोलावं लागतं. परंतु आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की एकदा ना एकदा आम्ही आमची सत्ता आणणार म्हणजे आणणार, आणल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यावेळेस तुमची लायकी आहे ना ती तुमची लायकी तुम्हाला दाखवून देऊ आम्ही. हे तुम्हाला तळमळीने आणि नाही का एकदम ठामपणे सांगतो की तो दिवस येईल की आमची सत्ता येईल म्हणजे येईल. कारण बाबासाहेबांच्या, फुले शाहू आंबेडकर आणि बुद्धांच्या विचारधारेशिवाय या भारताला तर सोडाच, या जगाला पर्याय नाही. आपण बघताय की संपूर्ण जगामध्ये आता जे असंतोषाचं वातावरण आहे, ठिकठिकाणी युद्ध होतं आहे, त्या युद्धातला सगळ्यात मोठा मार्ग बुद्ध आहे. आणि आम्ही ही चळवळ एकदा मोठी करून दाखवणार म्हणजे दाखवणार. हे तुम्हाला ठणकावून सांगतो. आणि ही चळवळ एक दिवस सत्यात येणारच. आणि त्यावेळेस तुमची लायकी तुम्हाला स्वतःहून कळेल. एक भीमसैनिक आलेले आहेत, त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. साहेब काय नाव तुमचं? माझं प्रकाश ढाले, मी राहायला मुंडेवाला आहे. सर्वांना प्रथम जय भीम, जय जिजाऊ, जय संविधान. काय करता तुम्ही? मी एक सामाजिक कार्य करतो. जे छोटे मोठे पक्ष आहेत त्या पक्षात मी काही समाजकार्य करतो. माझे मित्र पंकज साबळे यांनी गेल्या 8 ते 10 दिवसापासून आपण इंटरव्ह्यूच्या आधी आपण त्यांचे शरीरावर जे टॅटू आहे ना ते बघूया. हे बघा, एकदम गौतम बुद्धाचा सुंदर टॅटू त्यांनी काढलेला आहे मानेवरती. आणि हातावरती आपण बघू शकता या ठिकाणी गौतम बुद्धाचं चित्र आहे, बाबासाहेबांचं चित्र आहे. संपूर्ण शरीरावर या हातावर पण त्यांनी बाबासाहेबांचा टॅटू काढलेला आहे. हे कट्टर भीमसैनिक आहेत आणि त्यांनी या ठिकाणी येऊन पंकज साबळे त्यांचे मित्र आहेत त्यांना या आंदोलनासाठी पाठिंबा दिलेला आहे.
तर तुमचं काय मत आहे या आंदोलनाबाबत? माझं मत एकच आहे की ज्यावेळेस आम्ही ग्राउंड फ्लोअरला काम करत असतो त्यावेळेस आम्हाला भरपूर अडचणी निर्माण होत्यात. तर आमचं जे म्हणणं आहे, आज जे उपोषण आंदोलनावर बसलेलं आहे पंकज साबळे आणि त्यांचे सहकारी मित्र, ज्या बहुजन समाजातील जे पक्ष आहेत त्या पक्षांनी आजच्या काळात एकत्र येण्याची गरज आहे. कारण का BJP सरकार 2024 नंतरनं ह्या बहुजन समाजाला नोकऱ्या तर आत्ताच गेलेल्या आहेत, परंतु इथून पुढं आमच्या मुलांना, आमच्या नातवंडांना शिक्षणाचा अधिकारसुद्धा परत मिळणार नाही. त्याच्यामुळं आम्ही सर्व बहुजन समाजाच्या पक्षातील नेते मंडळी जे कोणी पदाधिकारी असतील या सर्वांना एकत्र करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत आहोत. आणि आमच्या एवढीच अपेक्षा आहे की सर्व पक्षांनी एकत्र येण्याचे सहकार्य करावं आणि जो घटक वर्ग आहे या घटक वर्गाकडे ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो हे मोठे नेत्यांना, मोठ्या पक्षांना माहीत होत नाही. पण जे झोपडपट्टीधारक असतील, जे इतर ठिकाणी असतील, त्यांच्यावर काय अत्याचार अन्याय होतो हा आम्हालाच माहिती आहे. त्याच्यामुळं जे पंकजदादा साबळे त्यांच्या सहकारी मित्रांनी आज माननीय कलेक्टर साहेब यांच्या दालनाच्या बाहेर धरणे आंदोलनाला बसलेले आहेत. तर आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि ज्या वेळेस ते ज्या ठिकाणी आम्हाला आवाज देतील त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहू. आपण बघितलं की माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले सामाजिक मंत्री यांनी असं सांगितलं आहे, त्यांनी असं आवाहन केलं आहे की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जे संविधान आहे ते संविधान वाचलं जाईल आणि त्या संविधानाचं रक्षणही कोणी संविधानाला बदलू शकणार नाही आणि कोणी संविधानाला हात लावू शकणार नाही असं वारंवार रामदास आठवले यांच्याकडून सांगितलं जातं. तर जर का येणाऱ्या काळात BJP असेल तर खरंच संविधान राहील का, शाबूत राहील का, काय वाटतं तुम्हाला? माननीय आठवले साहेब त्यांचा अभ्यास कितपत आहे मला माहिती नाही आहे, परंतु 2024ला नरेंद्र मोदी पंतप्रधान जर झाले तर नक्कीच संविधान बदललं जाईल आणि पुन्हा मनुस्मृती ही लागू होईल आणि त्यावेळेस कळेल की मनुस्मृती काय आहे आणि भारतीय संविधान काय आहे. जोपर्यंत यांना समजणार नाही तोपर्यंत यांना काय म्हणतात त्याला संविधानाचं महत्त्व कळणार नाही. त्याच्यामुळं आठवले साहेब काय बोलतील मोदी साहेबांसमोर ते महत्त्व नाही आहे. सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे, संविधान हे वाचवलं पाहिजे, भारत देश हा वाचवला पाहिजे RSSमधनं आणि BJP सरकारमधनं. हे 2024ला RSS आणि BJP महाराष्ट्र नाही तर भारतात दिसता कामा नाही. यासाठी ह्या सर्व बहुजन समाजातील मग माळी असतील, मराठा असतील, OBC असतील, जे काय सर्व समाज असतील यांनी एकजुटीने एक साथीने उभं राहायला पाहिजे. जे इतर पक्षात काम करत आहेत आपले बुद्धिस्ट समाजातील जे काही नेते कार्यकर्ते असतील ते मनसेमध्ये, BJPमध्ये, काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादीमध्ये किंवा इतर पक्षात जाऊन काम करतात, छोटे छोटे पदं त्यांना मिळवलं जातं, काहीतरी आमिष दाखवलं जातं. तर त्यांना तुम्ही काय सांगाल, काय आवाहन कराल त्यांना की जे त्या पक्षात गेलेले? मी तर त्यांना एकच सांगेल की दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी प्यायचं सोडून द्या. आज बाबासाहेबांचे नातू माननीय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर साहेब या व्यक्ती जे आज त्यांचं वय आहे की जे पूर्ण महाराष्ट्र दौरा करतात आणि महाराष्ट्रात दौरा ह्याच्यासाठी करतात की जो आपल्यावर अन्याय होतो आहे तो कुठंतरी वाचा फोडण्याचं ते काम करतात. जे मनसे असतील, इतर पक्ष जे गेले असतील ते त्यांच्या लोभापोटी गेलेले आहेत आणि तो त्यांनी लोभ आता सोडावा आणि एकजुटीने कुठं निळ्या झेंड्याखाली एकत्र यावा. प्रश्न आहेत जे अडचणी येतात, त्या अडचणी अजून कोणत्या कोणत्या असणार आहेत? नाही, आता त्या अडचणी भरपूर आहेत. शिक्षणाच्यात नाही तर नोकरीच्यात नाही तर इथून पुढं सगळ्याच खाजगीकरणाच्या आहेत. मग बऱ्याचशा तुमच्या राहणीमानीच्या आहेत, तुमच्या खाण्यापाण्याचा प्रश्न आहे,
आरोग्याचा प्रश्न आहे. बऱ्याचशा 2024च्या नंतर ना समस्या उभ्या राहणार आहेत. तर आपण बघितलं अतिशय खंबीरपणे त्यांनी या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. कुणालाही न जमवता कुणालाही न घाबरता अशा प्रतिक्रिया समाजातून येत आहेत. तर याचा विचार करून आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. कारण निवडणूक म्हटलं की युद्ध असतं, बरोबर ना. त्या युद्धाला सामोरं जाण्यासाठी कुणी एक नेता किंवा एखादा नेत्याचं काम नाही की ते युद्धाला सामोरं जाणं. कारण आपण बघितलं त्या युद्धामध्ये पैशाचा वापर केला जातो, मनुष्यबळ म्हणजे गुंड्यांचा वापर केला जातो, पोलिसांना मॅनेज केलं जातं, निवडणूक आयोगाला मॅनेज केलं जातं. आपण बघितलं की या सगळ्या गोष्टीला सामोरं जाण्यासाठी आपल्याकडं एकी हवी आणि त्या एकीच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे रिझल्ट देऊ शकतो असं मला वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे? बस आमचं एकच म्हणणं आहे की सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे. बाकी जे काय आता ज्या ज्या पक्षाला ज्याला काम करायचं असेल त्यांनी तो लोकपाना मी सांगितलं ना, तो लोकपाना सोडला पाहिजे आणि आपण निळ्या झेंड्याच्या खाली एकत्र आलं पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. खूप चांगल्या प्रतिक्रिया आपण दिल्या. धन्यवाद. आपले खूप खूप आभार. या ठिकाणी हे जे वर्दळीचं ठिकाण आहे या ठिकाणाहून हे दादा चालले होते. त्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आपण बघू शकता ही प्रतिक्रिया घेण्यासाठी एक वही ठेवलेली आहे आणि त्या वहीमध्ये प्रत्येकाचं नाव, कुठं राहतात ते आणि मोबाईल नंबर सही केली जाते, जेणेकरून आंदोलनाला किती लोकांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे ते कळावं म्हणून दादांनी भेट दिली. या ठिकाणी जाता जाता त्यांनी 2 मिनटं वेळ, महत्त्वाचा त्यांचा जो वेळ आहे तो वेळ या ठिकाणी दिलेला आहे. आपण बघितलं की या ठिकाणी आंदोलनामध्ये सर्व पक्ष एकत्र यावं यासाठी या ठिकाणी पंकज साबळे यांच्याकडून आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनाचा मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हा 10वा दिवस आहे. तर दादा, हा 10वा दिवस आहे आंदोलनाचा आणि हे आंदोलन सगळ्या पक्षांनी एकत्र यावं म्हणून हे आंदोलन ठेवलेलं आहे. तर तुमची या आंदोलनाला काय प्रतिक्रिया आहे? तुम्हाला काय वाटतं? आपण जे हा खूप चांगला मोठा कार्यक्रम घेतलेला आहे, बहुजन समाजाच्या हिताचा कार्यक्रम आहे आणि तो ह्या जे आपण आव्हान केलेलं आहे ह्या सर्व नेत्यांना, तर त्यांनी खरोखरच स्वतःचा इगो, स्वतःचं एक गर्व अभिमान सोडून सर्व समाजाच्या हितासाठी त्यांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे. आणि ते तसं जर नाही आले तर जनतेच्या हातात आहे त्यांना कसं आणायचं ते, आणि त्या जनतेनेच एकदम जाणीवपूर्वक विचार करून त्यांना त्यांचा धडा पण शिकवला पाहिजे. जे ऐकणार नाहीत ना तर त्यांना त्यांचा धडा शिकवला पाहिजे. जे एखाद्या प्रस्थापितांच्या ताटाखालचं मांजर होऊन जगण्यात ज्यांना अभिमान वाटतो तर तशांना खरंच जनतेने एकदम चपराक मारायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि मी ह्या आंदोलनाला माझा सहर्ष असा पाठिंबा आहे आणि मी ह्या विचाराशी सहमत आहे. जय भीम, जय भारत. तुमचं नाव आणि कुठे राहता तुम्ही? काय माझं करता? नाव चंद्रसेन रामदास गालफाडे. मी दौंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथे राहतो आणि मी सेवानिवृत्त कर्मचारी आहे. कुठं काम करत होते? मी राज्य राखीव पोलीस बल या ठिकाणी कार्यरत होतो. 1.5 वर्षापूर्वी मी सेवानिवृत्त झालेलो आहे. तर आपण या ठिकाणी बघितलं की हे जे आंदोलन चाललेलं आहे, आता एवढा उन्हामध्ये आंदोलन आहे आणि आपण बघितलं की रात्रीची थंडी असते, त्यांना इथं थंडीत झोपावं लागतं. त्यांना खूप त्रास होतो हो या ठिकाणी. आंदोलन जे करतायत पंकज साबळे आणि त्यांचे सहकारी, रात्रभर या ठिकाणी मच्छरामध्ये झोपणं, जागणं किंवा नाही का थंडीमध्ये या ठिकाणी झोपणं आणि दिवसा एवढं कडक ऊन असतं, तर ह्या उन्हामध्ये त्यांना फार हाल अपेष्टा सोसावे लागतात. तर तुम्ही काय त्यांना समाजाला काय आव्हान कराल? मी माझ्या परीने समाजाला एकच आवाहन करेल की तुमची जी स्वतःची वैयक्तिक मतं आहेत ती बाजूला ठेवा, तुमचा इगो बाजूला ठेवा आणि महापुरुषांच्या विचारधारेचा विचार करा. त्या विचारधारेच्या अनुषंगाने तुम्ही तुमचं सुसंगत असं राजकारण करा, जेणेकरून समाजाचा फायदा झाला पाहिजे, समाजाची ताकद वाढली पाहिजे. नसता तुम्ही गटातटात जर राहिले तर अजून 100 वर्ष जरी राहिले तरी काय फायदा होणार नाही. आणि जर तुम्ही स्वतःचा मनेचा मोठेपणा दाखवून जर ह्या आव्हानाला प्रतिसाद दिला तर खरोखरच महाराष्ट्रामध्ये काही आपली ताकद निर्माण होऊ शकते असं मला वाटतं. आणि समाजाने पण तोच विचार करायला पाहिजे की जो कोण आपापल्या मताचा नेत्याचा कोण चाहता असेल
तर त्यांनी तो मत चाहता वगैरे बाजूला ठेवून व्यापक दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे की आपलं हित कशातमध्ये आहे, असं मला वाटतं. धन्यवाद आपल्या ज्या प्रतिक्रिया दिल्या. आपण खूप खूप आभार तुमचे. थँक्यू. माझं नाव महेश गायकवाड, राहणार मुंडवा. मी पंचशील चॅरिटेबल ट्रस्ट याचा एक सक्रिय कार्यकर्ता आहे. आमचे बंधू पंकज साबळे हे गेले आज 10 दिवस झालं ते या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत. पण याची दखल आहे ना आपल्या समाजाकडनं घेतली जात नाही आहे. ही मोठी शोकांतिका आहे. कारण का आज आपण आहे ना 3री 4थी किंवा 5वीच्या मुलाकडनंही आपण ऐकतो की एकीमध्ये हे बळ आहे. हे आपण शाळेत लहानपणी शिकलेलो आहे. पण आज ह्याच गोष्टीचा विसर आपल्या समाजाला पडलेला आहे. तर समाजाला पडलेला आहे कारण का नेता जो आहे तो समाजाच्या पाठिंब्यावरच उभा असतो. जर लोकांनी जर आपल्या नेत्याला जर आहे ना कणखरपणे सांगितलं की जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही तर कोणत्याही राजकीय भूमिकेसाठी आहे ना सर्वसामान्य भीम जनतेला आहे ना तुम्ही पाठिंबा आहे असं समजू नका. तर माझी आपल्या सर्व नेत्यांना ही विनंती आहे की आपण आहे ना एकत्र येऊन आहे ना आपल्या महाराष्ट्रातील जनतेला आहे ना एक मजबूत नेतृत्व दिलं पाहिजे. आणि हे नेतृत्व कधी उदयास येईल ज्या वेळेस आहे ना आपले सर्व नेते एकत्र एका व्यासपीठावर येतील आणि एका ध्येय धोरणाने आहे ना पुढे वाटचाल करतील. आज आपण भारताची परिस्थिती बघतो, महाराष्ट्राची बघतो की आहे ना आपल्या राज्यघटनेला आहे ना खिळखिळ करून टाकण्यात आलेलं आहे. आपण दलित, बौद्ध, इव्हन आदिवासी या सर्वांना आहे ना आज मनोवादी आहेत ना गाडायला निघालेले आहेत. आणि आज जर आपण आज एकत्र नाही झालो तर आपल्या मुलाबाळांच्या भविष्यामध्ये अंधकार हा निश्चितपणे लिहिलेला आहे. तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपण आहे ना एका निळ्या झेंड्याखाली एकत्र यावं, ही सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. खूप चांगल्या प्रतिक्रिया. खूप खूप आभार आपले. जय शिवराय, जय भीम. मी पंकज साबळे. मी सर्व भीम अनुयायांना ही नम्रतेची विनंती करतो की आज आपल्या समाजाची जी चळवळ आहे व काही पक्ष आहेत वेगवेगळ्या पद्धतीने काम करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा जी जिवंत त्यांनी ठेवलेली आहे त्या पक्षांनी सगळ्यांनी एकत्र यावे म्हणून आम्ही आता 10 दिवस झालं आंदोलन करत आहे. आणि आमची एवढीच विनंती सर्व समाजाच्या लोकांना की आपण आपल्या तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे आंदोलन करून सर्व पक्षीय नेत्यांचे आपण त्यांची काय चूक होत आहे ही कळवून देण्यात यावी, एवढीच आमची नम्र विनंती.